चला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अगेन. आज पुन्हा आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन बघणे आहेत. समोर येणाऱ्या परीक्षांसाठी IBPS क्लर्कच्या तयारीसाठी आपण आज पुन्हा काही क्वेश्चन्स कशा पद्धतीने येऊ शकतात, कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स असतात कोणत्या पॅटर्नवर असतील ते बघू. पुन्हा असं मागचं लेक्चर झालं होतं त्याप्रमाणे याला आपण सॉल्व करून घेऊया. चला IBPS क्लर्क 2022 on final revision expected questions. चला क्वेश्चन नंबर 1. Directions. So what value should come in place of question mark? सिंपल न्यूमेरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे. पर्सेंटेज मध्ये दिसत आहे. थोडं ऑप्शन मध्ये नजर फिरवा. तुम्हाला डोळ्याने दिसतं व्यवस्थित आणि ऑप्शनमध्ये नजर फिरवल्यास असं दिसेल की सीट वेगवेगळे आहेत की सारखे. बघा याचा सीट तयार करतोय 1, याचा सीट तयार करतोय 3, याचा सीट तयार करतोय दॅट इज 2, याचा सीट तयार करतोय 4 आणि याचा सीट तयार करतोय 0. सीट वेगवेगळे आहेत आणि सीट जर वेगवेगळे असतील तर क्वेश्चनमध्ये सीट अप्लाय होतो का? हो होतोय. सरळ सरळ करून घेणे. चला सांगा तर 75चा सीट किती? 75चा सीट किती? दॅट इज 3. पर्सेंटेज इग्नोर करा. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन. 400चा सीट दॅट इज 4 प्लस 25चा सीट दॅट इज 7. पर्सेंट इग्नोर करा. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन. 180चा सीट दॅट इज 0. 7 into 0 दॅट इज 0. 3 into 4 12 मीन्स 3 सीट जनरेट करेल. ऑप्शनमध्ये शोधा. 3 सीट कुठे मिळतोय? दॅट इज ऑप्शन नंबर 2. सीटमध्ये परफेक्शन्स असतील तर खूप सारे क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन ॲज वेल ॲज तुम्हाला टॉपिकचे पण क्वेश्चन तो डील करून देईल. किंवा जर याला ट्रॅडिशनल मेथडने केलं तर बघूया तर 345 आन्सर येतं का? दॅट इज 75% आहे. 75% मीन्स असं लिहिता येईल त्याला. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन दॅट इज 400 प्लस 25%. 25% मीन्स या पद्धतीने ऑफ 180 इक्वल टू 1. हा क्वेश्चन आहे. ट्रॅडिशनल वेने सॉल्व करून बघा. दॅट इज 2 0 2 0 कॅन्सल आउट झाले. 75 into 4 दॅट इज 300 प्लस 25 4 100. 4 ने याला रिड्यूस करा. दॅट इज 45 प्लस 45 345. आन्सर तर असं पण तेच मिळेल जे तुम्हाला सीटने मिळेल. जर सीट अप्लाय होत असेल तर विनाकारण कशाला लांब लचक जायचं. राईट. होत आहे सीट अप्लाय करून टाकलाय आपण. चला क्वेश्चन नंबर 1 झालाय. क्वेश्चन नंबर 2 बघूया काय. एकदम साधा सोपा ॲडिशन सबट्रॅक्शनचा क्वेश्चन. अगेन सीट अप्लाय होत आहे. 222 मीन्स दॅट इज 6 प्लस 162 मीन्स 0 मायनस 102 मीन्स 6 मधून 3 गेले. किती राहिले? 3 बघा ऑप्शनमध्ये. दॅट इज 1 होणार नाही. दॅट इज 2 होणार नाही. दॅट इज 8 होणार नाही. दॅट इज 0 होणार नाही. दॅट इज 3. राईट. 483. बट इतका सोपा क्वेश्चन कसा असेल? हा तुमच्या लेवलचा नाहीच. असा असेल का क्वेश्चन? आणि यांची ॲडिशन केली 222 प्लस 162 नाही होत 480 तयार. 2 प्लस 2 दॅट इज 483 मायनस 102 दॅट इज 282. 282 पाहिजे आन्सर. जर ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर इतकं मोठा आन्सर येणार नाही त्याचा. हां टायपिंगमध्ये मिस्टेक असू शकतो बरं का क्वेश्चनचा. बरं सर्व संख्याच्या शेवटी 2 जोडलेलं आहे. असं होऊ शकतं की 22चा स्क्वेअर प्लस 16चा स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर पॉसिबली होतं बरं का. खूपदा कसं होतं की टायपिंगमध्ये मिस्टेक होतं आणि क्वेश्चन आपल्यासमोर येतो आणि आपण त्याच्या मागे धडपडत असतो की उत्तर काय येत नाही काय येत नाही आणि मग कधीतरी केव्हा तरी कालांतराने कळतं की टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. राईट. होऊ शकतं. आपण सॉल्व करून बघूया. 22चा स्क्वेअर जर असेल आणि हा जो स्क्वेअर लिहिताना हा 2 वर न लिहिता कदाचित खाली आला असेल असं मला वाटतं. होतं का बघूया. हा 16चा स्क्वेअर असेल मायनस 10चा स्क्वेअर. 22चा स्क्वेअर दॅट इज 484. राईट.
16 square means 256 minus 10 square means 100. 4 plus 6 that is 10. Right, 1 remaining 9 plus that is 4 that is 740 minus 100 640 असायला पाहिजे याचा आन्सर आहे का बघा 640 मिळते मीन्स पहिला जो क्वेश्चन आपण ड्रॉ केला हा अशा पद्धतीचा क्वेश्चन नाही आहे तो आहे स्क्वेअर टाईपवर कारण असा क्वेश्चन तुम्हाला पडणार नाहीच कधी शक्य नाही लहान मुलांचे क्वेश्चन झालेत नाही तुम्ही लहान झालेले नाहीत यू आर नॉट अ लिटिल किड्स एनी मोर क्वेश्चन तो असा असायला पाहिजे कदाचित मी 640 टायपिंगमध्ये मिस्टेक असेल डझंट मॅटर करून घ्या जेवणानंतर कवर करा चला या नेक्स्ट क्वेश्चनवर क्वेश्चनमध्ये सीड अप्लाय होतो का यस 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 होतो आहे डिव्हिजनमध्ये 3 6 और 9 नको राईट ना नाही दिसत ना आपल्याला 3 6 और किंवा एक्स जो असतो ना व्हेरिएबल त्याच्यासोबत एक जो कोएफिशियंट असेल तो 9 नको तर इथे पण नाही आहे आणि ऑप्शनमध्ये सर्व सीड वेगवेगळे दिलेले आहेत इट मीन्स सीड अप्लाय होतो चला करून बघूया दोन्ही पद्धतीने करून बघूया हा 720 मीन्स 9 राईट डिव्हिजन 8 प्लस 560 मीन्स 2 डिव्हिजन 7 इक्वल टू 17 इंटू एक्स 17 मीन्स दॅट इज 8 राईट 8 इंटू एक्स राईट आता झिरोज तयार करेल 8 9 0 राईट 7चा टेबल 2 पर्यंत 7चा टेबल 7 8चा 2 होतो का 7 8चा 2 56 मीन्स 5 प्लस 6 11 मीन्स 2 आणि हा 8 इकडे तर डिव्हिजनमध्ये इक्वल टू एक्स एक्स 8 1 जा 8 तुमचा सीट तयार व्हायला पाहिजे 1 1 सुद्धा पुढे मिळते ऑप्शन नंबर सेकंड किंवा 72 ला 8 ने रिड्यूस केला दॅट इज 90 प्लस याने याला रिड्यूस केलं दॅट इज 80 इक्वल टू 17x ट्रॅडिशनल मेथडने 90 प्लस 80 दॅट इज 170 इक्वल टू 17x 17 ने रिड्यूस केला दॅट इज 10 उत्तर असं पण मिळेल उत्तर असे मिळतं तसे तुमचे कॅल्क्युलेशन स्किल्स चांगले आहेत त्याला तुम्हाला व्यवस्थित अप्लाय करता येतं तर क्वेश्चनचा आन्सर जास्त दूर होणार नाही ओके चले नेक्स्ट साधे सोपे क्वेश्चन दिसतात यावेळेस बरं सीट अप्लाय होतो का यस ऑप्शनमध्ये होत आहे आणि क्वेश्चनमध्ये पण होतं डिव्हिजनचा जर मॅटरच नाही मल्टिप्लिकेशन आहे बेधड 15 मीन्स 6 12 मीन्स 3 प्लस 25 मीन्स 7 इंटू 8 दॅट इज 0 6 3 जा 0 राईट 7 8 जा मीन्स 2 2 सुद्धा ऑप्शनमध्ये कुठे मिळते आहे हा मिळतो ऑप्शन नंबर डी 8 आणि 3 11 11 म्हणजे 2 किंवा 15 गुणिला 12 केला 15 गुणिला 12 मीन्स किती 180 अँड 25 इंटू 8 दॅट इज 200 यांची ॲडिशन केली तरी 380 मिळतं भलते सोपे क्वेश्चन्स आहेत यावेळेस तर सर असे क्वेश्चन्स आले तर माझी पण गरज पडणार नाहीच तुम्हाला तुम्ही सहज सॉल्व्ह करून घेणार बरं कदाचित होऊ शकतं हळूहळू समोर किचकट करते बरं इथे सीट अप्लाय होतं का बघा डिव्हिजनमध्ये नाही डिव्हिजनमध्ये नाही मीन्स सीट अप्लाय होणार नाही तर तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह मोडवर करावं लागेल 50% मीन्स अर्धे 300चे 50% मीन्स अर्धे किती होतात रे दॅट इज 150 प्लस 450 ला 9 ने डिव्हिजन करा दॅट इज 50 अगेन 150 प्लस 50 मीन्स 200 आन्सर बघा 50% मीन्स हाफ अर्धे 300चे अर्धे दॅट इज 150 अँड 450 ला 9 ने डिव्हिजन केलं दॅट इज 50 150 प्लस 50 दॅट इज 200 चला नेक्स्ट चला आता आले काही क्वेश्चन समोर पॉवरमध्ये दिलेलं आहे पॉवर म्हणजे इथे तुम्हाला इंडायसेसचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार जाणे इंडायसेसचा रूल काय बोलतो आहे की तुमचे प्रॉपर नंबर जे आहेत ना ते सारखे असायला पाहिजे इथे 0.49 दिसतोय इथे 0.343 दिसतोय इथे 0.7 दिसतोय प्रॉपर नंबर जे आहेत ते सारखे नाहीत तर सर्वात पहिलं काम प्रॉपर नंबर सारखे करून गेले राईट सर्वात लहान प्रॉपर नंबर कोणता दिसतोय 0.7
तर प्रत्येकाला 0.7 मध्ये कन्वर्ट करू. हा 0.49 मीन्स 0.7चा स्क्वेअर आहे, राईट. याला आपल्याला असं लिहिता येईल 0.7 चा स्क्वेअर. आणि ऑलरेडी पॉवर त्याला 93 आहे, त्याच्या 2 स्क्वेअरला 93 ने मल्टिप्लिकेशन करू. हा झाला 0.7 मध्ये कन्वर्जन, डिव्हिजन. हा 0.343 मीन्स 0.7चा क्यूब आहे, राईट. 0.7चा क्यूब आणि ऑलरेडी पॉवर आहे त्याला 47 ने मल्टिप्लिकेशन करून देऊया. आणि इकडे 0.7चा पॉवर आपल्याला काढायचा आहे, दॅट इज एक्स. पॉवर काढायचा आहे. याचा रूल असा बोलतो आहे की ज्यावेळेस प्रॉपर नंबर सारखे होतात, प्रॉपर नंबर ज्यावेळेस सारखे होतात त्यावेळेस ते प्रॉपर नंबर कट केले जातात. मीन्स 0.7 सारखे अँड मल्टिप्लिकेशन होत असेल तर ॲडिशन अँड डिव्हिजन होत असेल तर सबट्रॅक्शन करणे आहे. इथे डिव्हिजन होत आहे मीन्स या दोघांचा मल्टिप्लिकेशनची ही सबट्रॅक्शन आणि इक्वल टूचं आहे इथे लिहून दिले. मीन्स तुम्हाला मिळतं त्या एक्सची व्हॅल्यू, राईट. चला 93 × 2 किती होत आहे 186 मायनस दॅट इज 141 इक्वल टू एक्स. याच्यामधून याला मायनस करून घेऊ. 6 मधून 1 दॅट इज 5 दॅट इज 45 आहे का बघा ऑप्शनमध्ये. 45 ऑप्शन नंबर, राईट. प्रॉपर नंबर सारखे झाले तर प्रॉपर नंबरला हाकलून द्या, त्यांचं काहीच काम नाही. सर्वात पहिलं काम तुमचं की प्रॉपर नंबर सारखे करणे. आणि प्रॉपर नंबर सारखे केले तर जे पॉवर्स आहेत, मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची ॲडिशन, डिव्हिजन असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन, इक्वल टूचं साईन असेल तर इक्वल टूचं तिथे ड्रॉ करून देणे, ॲडिशन सबट्रॅक्शन करून आन्सर जनरेट करा. चला नेक्स्ट जाऊया. क्वेश्चन नंबर 6 झाला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. अगेन पॉवरचा क्वेश्चन दिसतोय, पुन्हा तसाच. चला याला पण तसंच करूया. बट ऑप्शन दिले आहेत तुम्हाला कम्प्लीट नंबरमध्ये. आणि इथे मगाशी आपण पॉवरची किंमत काढली होती बरं का. इथे तसं नाही, इथे तुम्हाला याची कम्प्लीट व्हॅल्यू काढली आहे. तर हा जो 256 आहे, 256 हा 2चा 8th पॉवर आहे. बघा मी तुम्हाला डबलेट्स शिकवले होते, एकदा आठवतं का. मी तुम्हाला बोललो होतो की डबलेट्स लक्षात ठेवा. डबलेट्स जर येत असतील तर तुमचे इंडायसेसचे क्वेश्चन्स तयार होतात सहज. डबलेट्स काय होतं आपला की ट्वाईस करायचं. 2 ट्वाईस दॅट इज 4, 8, 16, 32, 64, 128, 256, 512, 1024 हे डबलेट्स होते. आणि हे पॉवरमध्ये जनरेट होतात, राईट. पॉवरमध्ये जसं हा 2चा पॉवर 1, 2चा पॉवर 2nd, 2चा पॉवर 3rd, 2चा 4 अँड सो ऑन, 5, 2चा 6, 2चा 7, 2चा 8 दॅट इज 9, 10 अँड सो ऑन खाली तसेच तयार होते. तर या डबलेट्समध्ये तुम्हाला 256 दिसते बघा. हा दिसतं 256 मीन्स त्याला 2चा पॉवर 8 लिहिता येईल मला, कारण आपल्याला कम्प्लीट आन्सर काढणं आहे. यावेळेस पॉवरचा आन्सर नाही आहे आपल्याला कम्प्लीट. तर हा 256 मीन्स 2चा पॉवर 8 आणि ऑलरेडी पॉवर आहे त्याला 0.14 मल्टिप्लिकेशन करू. अँड हा मल्टिप्लिकेशन साईन आहे अगेन 2चा पॉवर 8 इंटू 0.11, राईट. चला 2 2 सारखे दिसत आहेत. आपल्या इंडस्ट्रीचा रूल काय बोलतोय, प्रॉपर नंबर सारखे असतील तर त्याला कॉमन घेऊया. अँड मल्टिप्लिकेशन असेल तर यांची ॲडिशन करू. चला ॲडिशनच्या आधी मल्टिप्लिकेशन करू. 14 आय थिंक 112, राईट ना रे. आणि 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे मीन्स 1.12 असा होईल तो. प्लस 8 × 11 मीन्स 88. 2 डिजिटच्या आधी डेसिमल आहे मीन्स 0.88, राईट. चला ॲडिशन करा. बघा 12 + 88 दॅट इज 1 अँड 1 + 1 दॅट इज 2. म्हणजे याला म्हणता येईल 2चा पॉवर 2. 2चा पॉवर 2 मीन्स किती असायला पाहिजे आन्सर 2चा स्क्वेअर दॅट इज 4. ऑप्शन नंबर 2 तो येईल 4. अँड अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स तयार होतात ते डबलेट्समध्येच त्याचे आन्सर्स तयार होतात बरं. कारण 2चा कुठला तरी पॉवर तयार होईलच आणि 2चा कुठलाही पॉवर तयार होईल तर डबलेट्सपैकीच आन्सर तयार होईल. तर 4 सुद्धा तुम्हाला डबलेटमध्ये दिसतोय, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 झाले आहे. क्वेश्चन नंबर 8. आज बघूया किती क्वेश्चन्स आहेत. 38 किती होतात ते पण बरं. पॉवरमध्ये 1/3 असेल इथे दिसतोय बरं का. पॉवरमध्ये 1/3 असेल इट मीन्स तो क्यूब रूट असतो. क्यूब रूट असतो तो.
मीन्स 729 कोणाचा क्यूब आहे का? नाही. हो आहे. कुणाचा? 9चा. डिरेक्टली इथून 9 बाहेर, कारण 1/3 क्यूब रूट होतो, डिरेक्टली तुम्हाला 9 बाहेर काढते. बरं, हा सुद्धा 1/3. हा कोणाचा क्यूब रूट आहे का? 17चा. 17चा. तर -17 प्लस हा कोणाचा क्यूब रूट आहे का? कोणाचा क्यूब आहे का? 20चा क्यूब आहे तो. 20चा क्यूब लिहून घेतले आपण. त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करा. 9 + 20 29 - 17 मी 12 आन्सर असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये बघा नंबर सी, दॅट इज 12. 1/3 कुणाच्याही डोक्यावर असेल म्हणजे तो कुणाचा तरी क्यूब परफेक्ट असायलाच पाहिजे. तर क्यूब रूटच्या माध्यमातून त्याला सॉल्व्ह करतो. हे सुद्धा ज्यावेळेस इंडायसेस किंवा पॉवर एक्सपोनेंट ज्यावेळेस शिकू ना त्यावेळेस येईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 झाला. क्वेश्चन नंबर 9 वर या. चला इथे बघूया सीट अप्लाय होतो का? ऑप्शन मध्ये तर होतो, बट क्वेश्चन मध्ये होतो का? क्वेश्चन मध्ये होणार नाही. बघा 72 यायचं डिव्हिजन मध्ये. 72 मीन्स 9. डिव्हिजन मध्ये 9 येत असेल, 3 येत असेल, 6 येत असेल तर सीट अप्लाय करता येणार नाही. मीन्स याला आपल्याला सॉल्व्ह करून बघावं लागेल. चला लिहूया. दॅट इज 87/72 दॅट इज मल्टिप्लिकेशन 9/348 इंटू x इक्वल टू √16 मीन्स किती निघायचं बाहेर इथून? 4. राईट. एक्सची व्हॅल्यू जनरेट करणे आहे. जर डिव्हिजन होत असेल तर करून घ्या. बघा 9 8 जा आय थिंक 72. राईट. बघा 8 4 जा 32, 2 रिमेनिंग अँड 7 4 जा 28 मीन्स 87 4 जा 348 म्हणता येईल. असे 3-4दा करून दाखवले आहे तुम्हाला. करता येईल. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर हा तर झाला 32 अँड हा 32 इकडे गेला याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये मीन्स एक्सची व्हॅल्यू मिळेल. 32 × 4 करा. किती मिळतोय? 128 आहे का बघा ऑप्शनमध्ये? 128 ऑप्शन नंबर फर्स्ट. लिनियर इक्वेशन साधं सोपं जे तुम्हाला या क्षेत्रात तर करता आलंच पाहिजे. राईट. चला फटाफट 9 झाले आहेत. समोर येऊया. क्वेश्चन नंबर 10. (960/16) 960/16 -96 प्लस याचा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढायला शिकवलं आहे तुम्हाला. राईट. हा काय तयार करतोय? 0 4 4 मीन्स 2 और 8. 96च्या आधी येणारा स्क्वेअर दॅट इज 91चा मीन्स सॉरी 81 9चा मीन्स तो 92 और 98चा असायला पाहिजे. आणि हा 96 कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये येतोय? 81 आणि 100चा. तर 100चा जेवढा दिसतोय मोठ्या संख्येचा म्हणजे तो 98चा स्क्वेअर असायला पाहिजे, 92चा नाही. तर त्याचा स्क्वेअर रूट किती मिळेल? 98 प्लस 98. 16 ने याला रिड्यूस केलं तर आय थिंक 6चा. राईट. अँड 60 प्लस 98 158 मधून 96 मायनस करा. 62 आहे तर बघा ऑप्शनमध्ये 62 ऑप्शन नंबर सी. राईट. साधे सोपे 10 क्वेश्चन्स होते. समोरही आता कसे आहेत बघूया. चलो नेक्स्ट. पुन्हा न्यूमेरिकल ॲबिलिटीचे सिम्प्लिफिकेशन टाईपचे क्वेश्चन्स आहेत. 9 डिव्हिजनमध्ये आहे. बरं, कंटिन्युअस डिव्हिजनचं साईन असेल, कंटिन्युअस डिव्हिजनचं साईन असेल तर हा जो फर्स्ट नंबर आहे 684 याच्या डिव्हिजनमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन केल्या जातं. हा एक डिव्हिजनचा रूल आहे. कंटिन्युअस डिव्हिजनचे किती पण टर्ममध्ये असतो. पहिल्या नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये बाकी सर्व टर्म्सचा पहिल्या नंबरच्या डिव्हिजनमध्ये बाकी सर्व टर्म्सचा मल्टिप्लिकेशन केल्या जातो कंटिन्युअस. त्यानंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे अँड √25 मीन्स 5 बाहेर निघेल. चला याला सॉल्व करूया. 9 ने डिव्हिजन होतं का? 9 7ला 63 9 6चा अँड 4 ने याला रिड्यूस केलं दॅट इज 4 19चा 19 × 5 95 आहे का बघूया ऑप्शनमध्ये. काय झाले? ऑप्शन नंबर 1 95.
चले नेक्स्ट, अगेन सिम्प्लिफिकेशन, न्यूमरिकल ॲबिलिटी. चला करून घेऊया आपण. बट इथे एक्सचा क्यूब फाइंड आउट करणे. एक्सचा क्यूब दिलाय बट आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे, बरं का. मीन्स यांच्यापासून जे काही तयार होईल तो कोणत्या तरी संख्येचा क्यूब असायला पाहिजे. चला 9चा क्यूब मीन्स 729 प्लस 19चा स्क्वेअर किती रे, 19चा स्क्वेअर किती 361 मायनस 8100 याचा क्यूब रूट किती, सॉरी स्क्वेअर रूट किती, दॅट इज 90चा स्क्वेअर असेल तो. 9चा स्क्वेअर 81, 0चा स्क्वेअर 00, राईट. मीन्स हा किती असेल 9. आणि इथे एक्स क्यूब दिला, मीन्स यांची जी ॲडिशन सबट्रॅक्शन येईल ती कोणत्या तरी संख्येचा क्यूब असायला पाहिजे. आणि ज्या संख्येचा क्यूब असेल ती संख्या आपला आन्सर मिळेल. चला ॲडिशन सबट्रॅक्शन करा. 9 + 1 दॅट इज 10, राईट. 1 रिमेनिंग दॅट इज 9, दॅट इज 10 मायनस 90, मायनस 90 मीन्स किती तयार होत आहे 1000 इक्वल टू एक्स. 1000 कोणाचा क्यूब आहे, 10चा आहे ना. 10 टिक करून घेऊया. ऑप्शन नंबर सेकंड. राईट ना. असे प्रश्न आले की झाले एक्झाम सॉल्व क्रॅक. तुमचीच नाही बरं का, सर्वांची. मग तिथे कॉम्पिटिशन कट ऑफ लागतील 95, 97. चला आगे स्क्वेअर रूट. 576 कोणाचा स्क्वेअर आहे, हा कोणाचा आहे 24 प्लस 1296 36 प्लस 441 21 इक्वल टू 9 इंटू एक्स. मीन्स एक्सची व्हॅल्यू काढायची, यांची जी काही ॲडिशन सबट्रॅक्शन येईल त्याला 9ने डिव्हिजन करू. 4 + 6 10 + 1 रिमेनिंग दॅट इज 8 + 1 सॉरी 7 + 1 8 T1 इक्वल टू एक्स इंटू 9. 9ने रिड्यूस केलं दॅट इज 9 9 जा 9 शोधूया. ऑप्शन नंबर थर्ड सी. चलो तर नेक्स्ट 13च्या नंतर 14. इंटू 8 मायनस 12 इंटू 6 डिव्हिजन 5. सीट अप्लाय करता येईल, सीट वेगळे दिसतात, राईट. 39च्या किती 3 इंटू 8 मायनस 3 इंटू 6 डिव्हिजन 5. 3 इंटू 6 मीन्स 0. 3 8 जा 24 मीन्स 6/5. 6/5 मीन्स 5 3 जा 6 होतं का रे, 5 3 जा 6, राईट. ऑप्शन नंबर फर्स्ट. 8 आणि 4 12 म्हणजे 3. किंवा सॉल्व करून बघा. 39 इंटू 9 8 9 जा 72 7 रिमेनिंग दॅट इज 31 मायनस 1272 डिव्हिजन 5 दॅट इज 0 24/5 मीन्स 48 असं पण तयार होतं. 48 असं पण तयार होतं, 48 सीटने पण तयार होतं. फरक पडत नाही. सीट आपल्याला सीटने जो सीट कुठल्याही क्वेश्चनचा जो सीट तयार होतो तोच तुमचा आन्सरचा सीट नेहमी असतो म्हणजे असतोच, डेफिनेटली असतो, 100% असतो. सीट वेगळे दिलेत ऑप्शनमध्ये, पटकन बेधडक अप्लाय करून दिला. बट सीट अप्लाय होत असेल तरच, अन्यथा नाही. बरं या क्वेश्चनमध्ये होईल का सीट अप्लाय बघा तर सांगा तर हो की नाही. सीट अप्लाय होतो का पटकन ओळखता आलं पाहिजे. ऑप्शन वेगवेगळे आहेत, नाही होणार, नाही होणार का, कुठे नाही नाही. अच्छा सीड वेगवेगळी, सीड सारखे आहेत त्यामुळे आपल्याला अप्लाय करता येणार नाही. तर कॅल्क्युलेशन करू. 75% असं लिहिते ऑफ 500 प्लस 45% ऑफ 200 इक्वल टू एक्स इंटू 31. राईट. 0 0 कट केले दॅट इज 375 प्लस 0 0 कट केले दॅट इज 90 इक्वल टू एक्स इंटू 31. 5 plus 0 that is 5, that is 6, 1 remaining 4, 65 equal to 31. 31x. 31 1 का 31 किती रिमेनिंग राहिले आहेत 31 1
15 रिमेनिंग 31 5 चा 155 होतो राईट. 15 बघा ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर डी. आज सर्व चेंज क्वेश्चन्स आहेत की काय? अच्छा आहेत तुमच्याकडे क्वेश्चन्स, ग्रुपवर टाकलेत. चला नेक्स्ट. आता आला वर्ड प्रॉब्लेम. चला जसं तुमच्या प्रीमध्ये ना 15 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचे असतातच, त्यानुसारच पेपर सेट केला आहे. बट हे थोडी सोपे झाले बरं का, ह्याच्यापेक्षा कठीणची तयारी ठेवा तुम्ही. चला क्वेश्चन नंबर 16. 5 years ago the age of Amrita is 20% more than the age of काय रे ती भवानी. अमृता अँड भवानी किती 5 years आहे की ही जी अमृताची एज आहे ती 200% जास्त आहे भवानीपेक्षा. मीन्स भवानी जर एज असेल एक कन्सिडर करतोय 100 तर ही 300 असायला पाहिजे राईट. 200% जास्त ना, 100पेक्षा 200% जास्त. म्हणजे मीन्स याला जर रेशोमध्ये फॉर्म केला तर 3:1 होतो का? 3:1 राईट. मीन्स असंही कन्सिडर करता येतं की भवानीचा जर शेअर असेल 1 तर अमृताचा शेअर असेल 3, कारण 200%ने हे सुद्धा जास्त होतं. आणि जर प्रॉब्लेम ऑर एजेसचे क्वेश्चन्स असतील तर शेअरिंग टाईपने करा, इन्स्टंट आन्सर घेऊन जा. नाहीतर किचकटपणा खूप होतं. मी काय करताय तुम्हाला शेअरिंग 2-3 पद्धतीने करता येईल. बरं चला 2-3 पद्धती सांगतो तुम्हाला याला सॉल्व्ह करण्याचा. एक तर शेअरिंग पद्धत ही सर्वात बेस्ट मेथड की 3:1 आलेला आहे. देन at that time and after 15 years Amrita's age is 40% more than Bhavani. After 15 years means 15 years hence की अमृताची जी एज आहे ती 40% मीन्स अमृता जर 100 असेल तर ही 140 असेल. ठीक, यांना जर रेशोमध्ये कन्वर्ट केलं तर 7:5 होत आहे. तर यांना लिहिता येईल आपल्याला 7:5. पहिला आला तुमचा 3:1, दुसरा आला 7:5 राईट. क्वेश्चन काय विचारलं आहे? क्वेश्चन फाइंड द प्रेझेंट एज ऑफ भवानी. ह्या भवानी मातेचा प्रेझेंट एज काढायचे आपल्याला राईट. बघा 5 years ॲगो काय होता त्यांचा रेशो 3:1 राईट. 15 वर्षानंतर रेशो काय होता त्यांचा 7:5. चला 2 पद्धतीने सांगतो. एक तर हे 2 रेशो जे आहेत ना यांच्यामध्ये डिफरन्स सारखा आहे का बघा. 3 आणि 7चे डिफरन्स किती? 4 राईट. 1 आणि 5चे डिफरन्स किती? 4. येस, त्यांचा डिफरन्स सारखा आहे. आणि डिफरन्स सारखा असेल इट मीन्स 4 शेअर्स इक्वल टू या दोघांची ॲडिशन 5 + 15 दॅट इज 20. तर 4 शेअर्स इक्वल टू 20. 4 शेअर्स 20 होत असेल तर 1 शेअर कितीचा? 5चा. मीन्स 1 शेअर. 1 शेअर 1 शेअर येईल 20/4 मीन्स 1 शेअर होईल तुमचा 5चा. 1 शेअर 5. ही 5 कुठे पण ठेवून द्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. भवानीसाठी सांगितलं आहे तर भवानीसाठीचा शेअर आहे 1 × 5 किती झालं त्याच्या? तिची एज 5 किंवा 5 years आहे. 5 वर्षापूर्वी तिची एज किती होती? 5. तर आज किती असेल? आज किती असेल तर +5 ॲड करून 5 वर्षापूर्वी समजा 5 वर्षापूर्वी तुमची एज असेल 20 तर आज तुमची 25 असेल राईट. तर +5 ॲड करू तिथे 5 ॲड केला तर तुम्हाला मिळतोय तो 5 + 5 मीन्स 10 years असायला पाहिजे. 10 years भवानीची प्रेझेंट. किंवा हा 5 इथे ठेवा हरकत नाही. बघा इथे जरी ठेवला तर 5 × 5 दॅट इज 25. आणि हा शेअर कुठला आहे? 15 years हेन्स, त्या 15 वर्षांनंतर. 15 वर्षांनंतर तिची एज 25 असेल तर आजची एज किती? तर -15 करा, आजची एज मिळेल तुम्हाला 10 years. आन्सर असं पण मिळतं कुठे पण. ही तर झाली फर्स्ट मेथड. बरं, दुसरी एक साधी सिंपल मेथड सांगतोय की सहज उत्तर जनरेट होतं. सहज कसं की ऑप्शन बेस्डवर जाणे. ऑप्शन बेस्डवर की इथे तर भवानीचा शेअर करतोय 1, या 1ने तर सर्व संख्यांमध्ये भाग जाईल राईट ना. 1ने सर्व संख्या भाग जाईल.
बट या 5ने सर्व संख्येत भाग जाणार नाही हा 5 वाटतोय, राईट. केव्हा 15 वर्षानंतर तिचा शेअर किती होत आहे, सॉरी 15 वर्षानंतर तिचा शेअर किती मिळतोय 5. मीन्स 15 वर्षानंतर तिचं जे एज होईल ना ते 5ने डिव्हिजिबल असायला पाहिजे, 5ने. तर हे तुमचे ऑप्शन्स आहेत बरं का, हे ऑप्शन्स आहेत. तर हे जे ऑप्शन दिले आहेत हे ऑप्शन तर या प्रश्नानुसार करंट एक्सचेंज दिले असतील, करंट एक्सचेंज असतील ना, त्या सर्वांमध्ये 15 वर्ष ॲड करा. 12 मध्ये 15 ॲड केले किती झाले 27. 5ने डिव्हिजिबल आहे का नाही, करेक्ट आन्सर. याच्यामध्ये 15 ॲड करा दॅट इज 25. 5ने डिव्हिजिबल आहे का यस आहे. याच्यामध्ये 15 ॲड करा दॅट इज 29. 5ने डिव्हिजिबल आहे का नाही. 16 मध्ये 15 ॲड करा 31. 5ने डिव्हिजिबल आहे का नाही. 18 मध्ये 15 ॲड करा 33. 5ने डिव्हिजिबल आहे का. हेच ऑप्शन तुम्हाला असं मिळतं आहे जे 5ने डिव्हिजिबल होत आहे. मीन्स आन्सर तसं पण काढतं ऑप्शन बेस्डवर. फक्त शेअर तयार करता आलं पाहिजे तुम्ही. शेअर तयार झाला मीन्स ऑप्शन मधून उत्तर घेऊ द्या. ऑप्शनमधून 2 पद्धती. तिसरी पद्धत पण आहे, मग ते 4 संख्या तयार करा रेशोनुसार. 4 टर्म्स आर इन प्रोपोर्शनल. मग पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत मधल्या दोन. ती खूप लांब लचक पद्धत आहे, ट्रॅडिशनल वे असतो. तसं करायचं नाही की प्रेझेंट एज समजला आपण याचा एक्स आहे त्याचा दुसऱ्याचा, किंवा 5 years 3x = 1x केलं तर प्रेझेंट एज काढण्यासाठी 3x + 5 हा प्रेझेंट एज होईल. तसं खूप लांब लचक होतं. त्याशिवाय या 2 पद्धती कधी कामा येईल. या 2 पैकी तर ही पद्धत तर कधी पण कामा येते बरं का. फक्त रेशो तयार करा बरोबर आणि उत्तर घेऊन जा. ओके चला, हा झाला क्वेश्चन नंबर 16. बघा असं पण 10 आलं होतं आणि असं पण 10च आलं आहे. 10च मिळेल त्याचा आन्सर, दुसरं तयार होणार नाही. A train crosses a 200 meter platform in 36 seconds and electric pole in 24 seconds. Time, speed and distance सर्व कॉन्सेप्ट क्लिअर असतीलच तुमचे डेफिनेटली, राईट. 2 ऑब्जेक्ट्स वेगवेगळे दिले आहेत. एक ट्रेन तर कॉमनच असतं बरं का सर्वांसाठी. ट्रेन सर्वांसाठी ट्रेनची जी लेंथ असेल किंवा ट्रेनची जी स्पीड असेल ते प्रत्येक ऑब्जेक्टसाठी सारखी असेल. बट 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट दिले आहेत. एक तुम्हाला दिले आहे प्लॅटफॉर्म आणि दुसरा कोणता दिला आहे इलेक्ट्रिक पोल. इलेक्ट्रिक पोल. तर ट्रेनचं जे डिस्टन्स असेल ते प्लॅटफॉर्मसाठी पण कॉन्स्टंट असेल आणि पोलसाठी पण. ट्रेनची जी स्पीड असेल ती प्लॅटफॉर्मसाठी पण कॉन्स्टंट असेल आणि पोलसाठी पण. पण इथे 2 कंडिशन्स दिली आहेत. तिथे बोलतो आहे ट्रेन क्रॉसेस 200 मीटर प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मची लेंथ दिली आहे 200 मीटर आणि याला टाईम लागतो आहे 36 सेकंड. अँड इलेक्ट्रिक पोलला 24 सेकंदमध्ये क्रॉस करतो इलेक्ट्रिक पोलला. आणि जर व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रेन. समजा लेंथ ऑफ द ट्रेन मी एक्स कन्सिडर करतो. लेंथ ऑफ द ट्रेन मी एक्स कन्सिडर करतो की ट्रेनची लेंथ एक्स मीटर असेल. तर एक्स मीटर याच्यासाठी पण कॉन्स्टंट असेल आणि एक्स मीटर याच्यासाठी पण कॉन्स्टंट असेल. आपला फंडा काय बोलतोय याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न तयार होत नाही बरं का. हा जो डिस्टन्स DTS डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड. स्पीड काढायचे डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम काढायचं डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम. डिस्टन्स काढायचं असेल टाइम इंटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स. एकही क्वेश्चन या सर्कलच्या बाहेर तुमचा टाइम स्पीड आणि डिस्टन्सचा तयार होत नाही. तर इथे काय मिळतं तुम्हाला डिस्टन्स मिळतोय आणि टाइम मिळतोय. डिस्टन्स आणि टाइम मिळतोय. हा जो पोल आहे याला डिस्टन्स नसतं, लांबी नसतं बरं का, उंची असतं त्याला. कधी बघितलं का पोल. त्याला कधीच मीन्स असा पसरट नसतो ना, तो उंच असतो. त्याच्या पोलची लांबी नेहमी 0 कन्सिडर केली जाते आणि ट्रेनची लांबी आहे x. तर इथून जर मला स्पीड जनरेट करायची असेल तर डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड जनरेट करायची आहे डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स किती आहे तुमचा x मीटर. टाइम किती लागतोय 20. मला स्पीड इथूनही जनरेट करायची आहे स्पीड. तर आता या प्लॅटफॉर्मला काहीतरी लेंथ असेल 200 मीटर लांब असतो तो बरं का. प्लस या ट्रेनची लांबी मीन्स दोघांची एकूण डिस्टन्स टोटल डिस्टन्स काढला तर मीन्स यांचं डिस्टन्स असेल x + 200 राईट. हे झाले डिस्टन्स आणि टाईम किती लागतो यांना 36. बरं ही जी स्पीड जनरेट केली ती कोणाची आहे प्लॅटफॉर्मची नाही रे. प्लॅटफॉर्मला स्पीड असतं का हां. अरे प्लॅटफॉर्म धावतो का पडतो का चालतो का नाही ना, तो स्टेशनरी आहे बरं का.
हां, तो एकाच जागेवर राहतो. ही स्पीड कोणाची आहे? त्या ट्रेनची. आणि ही स्पीड कोणाची आहे? पोलची. पोल धावतो, पडतो, उडतो नाही ना. ही सुद्धा स्पीड कोणाची आहे? ट्रेनची. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय बोललं आहे की ट्रेन हा कॉन्स्टंट मॅटर असतो. इथे दोन ऑब्जेक्ट्स वेगळे दिले तुम्हाला, प्लॅटफॉर्म अँड पोल. बट दोघांसाठी पण ट्रेनची डिस्टन्स अँड ट्रेनची स्पीड दोघांसाठी कॉन्स्टंट असेल. तर ही स्पीड आहे तुमची ट्रेनची आणि ही सुद्धा स्पीड आहे तुमची ट्रेनची, दोघांसाठी कॉन्स्टंट असेल. मीन्स याला इक्वल टू हे दाखवता येईल मला, कारण हा सुद्धा ती स्पीड जनरेट करत आहे आणि ही सुद्धा ती स्पीड जनरेट करत आहे जी ट्रेनची आहे. तर याला बरोबर x डिव्हिजन 24 दाखवता येईल. तर सॉल्व करून घ्यायचे. x प्लस 200 इक्वल टू 36 इक्वल टू x/24 हे दाखवता येईल. चला सॉल्व करा. बघा 12 ने रिड्यूस केलं, 12 3 जा 12 2 जा, राईट. 2 ने यांना मल्टिप्लिकेशन केलं तर दॅट इज 2 इंटू एक्स, 2x प्लस 2 इंटू 200 दॅट इज 400. हा 3 इकडे जाईल इक्वल टू 3x, राईट. 2x इकडे कन्वर्ट केला, 3x मधून 2x दिला, किती राहिला रे? सिंगल x इक्वल टू 400. 400 आला बघा ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 3. ट्रेनची लेंथ काढायला सांगितलं. ट्रेनची लेंथ आपण किती कन्सिडर केली होती? x मीटर. तर 400 मीटर असायला पाहिजे, राईट. झालं का तुमचं टाइम स्पीड अँड डिस्टन्स? नाही, होईल कधीतरी, तेव्हा हा क्वेश्चन एकदम सोपा राहील बरं का, ज्यावेळेस कॉन्सेप्ट माहिती होतील त्याचे. इनफॅक्ट आहे अगदी सोपाच असतो तो टॉपिक, सोप्यापैकी एक असतो. ओके, चलो देन नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 18. Pipe A alone fill the tank in 16 hours and pipe B alone empty the tank in 14 hours. Pipe C is an outlet pipe. Outlet pipe means empty करणारा पाईप, बरं का, तो सुद्धा एम्प्टी करणाराच असतो, आउटलेट पाईप. इफ पाईप A, B and C open simultaneously after 80 hours the tank is filled. चला, पाईप्स अँड सिस्टमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनला फोकस जर केला तर टाकी भरायला 80 तास लागते, 80 तास. तर याचा कॉन्सेप्ट पण असा असतो की टाकी भरायला क्वेश्चन असेल तर भरणारे जे नळ असतात ना, टाकी फिल करणारे नळ, शोधा इथून कोणता मिळतो आहे? टाकी फिल करणारा नळ हा मिळतो आहे, फिल करणारा, राईट. पुन्हा आहे का टाकी फिल करणारा? नाही, हा एम्प्टी करणार आहे. हा पाईप सी पण एम्प्टी करणार आहे. जर क्वेश्चन असेल टाकी भरायला दिलेला वेळ असेल किंवा किती वेळ लागेल असं असेल तर टाकी भरणारा जो नळ असतो त्याच्या 1 आवरच्या वर्कमधून एम्प्टी करणारे नळ हे मायनस केले जातात, एम्प्टी करणारे. टाकी भरणारा नळ एकच आहे 16 आवर्समध्ये, मी त्याचा 1 आवरचा वर्क किती होईल? 1/16, राईट. आणि यामधून टाकी एम्प्टी करणारे नळ सर्व मायनस करू तर टाकी भरायला किती वेळ लागेल असा क्वेश्चन तयार होतो. दोनच टाईप, एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल असा क्वेश्चन, किंवा टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल. भरायला किती वेळ लागेल असा क्वेश्चन असेल तर टाकी भरणारा जो नळ असेल त्याच्या 1 तासाच्या स्पीडमधून एम्प्टी होणारे नळ मायनस करून घ्या. क्वेश्चन असेल टाकी एम्प्टी व्हायला किती वेळ लागेल तर टाकी एम्प्टी होण्यासाठी जो नळ दिला असेल त्याच्या स्पीडमधून टाकी भरणारे जे नळ असतील त्याचा 1 आवरच्या नुसार त्याला मायनस करून घ्या. जो क्वेश्चन विचारला असेल तो सर्वात सुरुवातीला आला पाहिजे. क्वेश्चन आहे इथे तुमच्या टाकी फिल करायला, तर सुरुवातीला टाकी फिल करणारा नळ येऊ, त्याच्या 1 तासाचं काम 1 आवरच्या वर्क 1/16. आणि मग टाकी ती हा एम्प्टी करणार आहे, किती तासात करतोय? 40. तर यामध्ये याला मायनस करा 1/14. टाकी सी जो आहे हा सुद्धा आउटलेट पाईप आहे, आउटलेट पाईप मीन्स एम्प्टी करणार, तर याला सुद्धा मायनस करू. पण याची स्पीड दिलेली नाही आहे, याची स्पीड दिलेली नाही आहे, कन्सिडर करू त्याची स्पीड 1/c दिलेली असती तर ती लिहिली असती आपण. आणि या सर्वांना एकत्र सुरू केलं तर 80 तासानंतर टाकी फिल होते, तर इक्वल टू 80 तासाला पण 1/81 आवर मध्ये दाखवून देऊया. आणि क्वेश्चन विचारला आहे इन हाऊ मेनी आवर्स पाईप सी एम्प्टी द टँक, मीन्स या सीची राईट. बघा हा 1/c इकडे गेला पॉझिटिव्ह होईल आणि 1/80 इकडे आला निगेटिव्ह होईल, राईट ना. जिथे 80 मध्ये 40 ने डिव्हिजन होतं, 60 ने पण होतं, 60 ने पण, तर 80 खाली तयार होतील, होईल का? 16 5 का होतात का रे 80? येस. -42 जा 80 आणि हा इकडे आला तर -81 जा 80 इक्वल टू मिळेल 1/c.
5 मधून 3 मायनस करा, दॅट इज 2/80. 2/80 मीन्स 1 आवरचं वर्क मिळालं 1/40. कुणाचं? या सीचं. 1 आवरचं वर असेल 1/40 मीन्स किती इयर्समध्ये तो भरेल? 40 इयर्स लागायला पाहिजे. 40 इयर्स शोधा ऑप्शनमध्ये, दॅट इज ऑप्शन नंबर 3. याचे सुद्धा कॉन्सेप्ट असतात, माहिती असेल तर इन्स्टंट सॉल्व होतं. ओके, चले नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 19. अ बोट कॅन रो मीन्स बोट अँड स्टीमचा क्वेश्चन कालच्या मध्ये पण होता बरं का. 120 किलोमीटर डाऊनस्ट्रीमला 120 किलोमीटर अँड कम बॅक टू ओरिजिनल पोझिशन 824. बरं, डाऊनस्ट्रीमला गेला तो 120 किलोमीटर आणि परत आला आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये. तर जितकं अंतर गेलं असेल तितकाच परत आला असेल, राईट ना. आणि परत येताना तो अपस्ट्रीमच्या स्पीडने येईल. तर अपस्ट्रीम सुद्धा तो 120 किलोमीटरच परत येईल. 120 किलोमीटर अँड कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन इन 24 आवर्स. आणि या दोघांनाही मिळून त्याला 24 आवर्स लागतात, जाणे आणि परत येणे, 24 आवर्स. द रेशो ऑफ द स्पीड ऑफ स्ट्रीम टू बोट, स्पीड ऑफ स्ट्रीम टू बोट इन स्टील वॉटर इज 2:3. 2:3. याला घेऊया 2x:3x. 2:3. तर डाऊनस्ट्रीम किती होईल? डाऊनस्ट्रीम मीन्स या दोघांची ॲडिशन. डाऊनस्ट्रीम मीन्स या दोघांचे 2x + 3x. ही किती होईल स्पीड? दॅट इज 5x किलोमीटर पर आवर, राईट. अँड या दोघांची सबट्रॅक्शन मीन्स अपस्ट्रीम काय होईल? राईट, 3x - 2x ही होईल तुमची 1x किलोमीटर पर आवर. आणि क्वेश्चन बोलतोय व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ दी बोट काढायची आहे मीन्स 3x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. कुणाची काढायची आहे? 3x ची. 3x ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला आधी x ची व्हॅल्यू काढावी लागेल, राईट. क्वेश्चनमध्ये बोलताय तो 120 किलोमीटर जातो आणि 120 किलोमीटर परत येतो, त्याला 24 आवर्स लागतात. तो जाईल 120 किलोमीटर कोणत्या स्पीडने? या 5x आणि परत येईल तो 120 किलोमीटर कोणत्या स्पीडने? या एक्सच्या स्पीडने. तर त्याला 24 आवर्स लागतात असं क्वेश्चनमध्ये तो बोलतोय. मीन्स इथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढता येईल आणि एक्सची व्हॅल्यू जी काढण्यात येईल ती सबस्टिट्यूट करून टाकू 3xला, आन्सर पडेल. चला, डिनॉमिनेटर सारखे गेले. हा 5x आहे मल्टिप्लाइड बाय 5, तर हा सुद्धा मल्टिप्लाइड बाय 5 येईल, दॅट इज 5x. 120 प्लस हा 600 होत आहे. 600 + 120 किती झालं आहे? 720 = 24. 24 ने रिड्यूस होतो का रे? होता है 24. 3 자 30. 5 ने हा रिड्यूस होतो का? 5 6 자 मीन्स x ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 6. x ची व्हॅल्यू मिळाली आहे 6. तुम्हाला 3x ची व्हॅल्यू काढायची आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर याला ठेवून घेऊया. 3 × 6 किती असायला पाहिजे? 18 किलोमीटर पर आवर. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर C. हा सुद्धा एक साधा सोपा टॉपिक असतो बरं का. फक्त या टॉपिकमध्ये वापरण्यात येणारे टर्म जे आहेत ना ते वारंवार आपल्या कानावर पडत नाही म्हणून किचकट वाटतो. डाऊनस्ट्रीम, अपस्ट्रीम, अलॉंग विथ द स्ट्रीम, अलॉंग विथ द करंट, अगेन्स्ट द करंट, अगेन्स्ट द स्ट्रीम असे शब्द जे वापरले जातात म्हणून हा किचकट वाटतो. नाहीतर इनफॅक्ट सोपा आहे. सिम्पलच्या एका कॉन्सेप्टवरच याचे सर्व क्वेश्चन जनरेट होतात. सर्व एक साधा सोपा कॉन्सेप्ट असतो. ज्यावेळेस तुमचा होईल त्यावेळेस तुम्हाला शिकता येईलच. झालं का बोट अँड स्ट्रीम? नाही होईल कधीतरी, राईट. एकच कॉन्सेप्ट, सर्व प्रश्न घेऊन जा एका कॉन्सेप्टवर. ओके, आहे का ऑप्शनमध्ये? यस, ऑप्शन नंबर सेकंड 18 किलोमीटर. चलो नेक्स्ट बघूया. 19 झाले. क्वेश्चन नंबर 20. चला, मेन्शुरेशन टाइप दिसतोय. पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर इज 48 सेंटीमीटर. पेरीमीटर मीन्स व्हॉट रे? सम ऑफ ऑल साइड्स. सम ऑफ ऑल साइड्स, राईट. आणि स्क्वेअरचे सर्व साइड्स सारखे असतात आणि त्यांचा पेरीमीटर जर 48 दिला असेल तर 48/4 मीन्स एक साइड कितीची मिळेल? 12 सेंटीमीटरची, राईट. एक साइड येईल त्याची 12 सेंटीमीटर, राईट. चला नेक्स्ट. Perimeter of the square is 48 cm and the side of the square is 75% of the length of the rectangle. एक रेक्टँगल पण आहे. याची ही जी लेंथ आहे, लेंथ मीन्स ही जी
साईड ऑफ द स्क्वेअर ही 75% आहे. कुणाच्या? याच्या. मीन्स ही जी 12 आहे ही 75% आहे. तर 75 ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ लेंथ इंटू 100 करू, तर तुम्हाला या रेक्टँगलची लेंथ मिळेल. दॅट इज 3 जा, दॅट इज 4 जा, दॅट इज 4 जा, राईट. तर 4 × 4 किती असायला पाहिजे? तो 16 सेंटीमीटर, राईट. कळलं का काय केलं आहे? पर्सेंटेजमध्ये झालं आहे आपलं. ही जी आहे 12 सेंटीमीटर, ही किती पर्सेंट आहे? 75%. इक्वॅलिटी 12 75% आहे. 12 ला 75 ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ दिस लेंथ मल्टिप्लाइड बाय 100. मीन्स तुम्हाला लेंथ मिळेल, दॅट इज 60 सेंटीमीटर. समोर बोलत आहे हुज पेरिमीटर, मीन्स कुणाचे? त्या रेक्टँगलचे. हुज पेरिमीटर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. पेरिमीटर किती होता स्क्वेअरचा? 48. तर याचा पेरिमीटर सुद्धा 48 असायला पाहिजे. हा 16 सेंटीमीटर आहे, तर हा सुद्धा 16 सेंटीमीटर होईल, राईट. मला याची व्हॅल्यू काढता येईल. समजा ब्रेक असेल x, तर यांच्या सर्वांची टोटल किती दाखवणे? दॅट इज 48. 16 + 16 दॅट इज 32 प्लस x + x दॅट इज 2x इक्वल टू 48. 32 मायनस करा, किती मिळते? दॅट इज 16. 2x इक्वल टू 16, तर x इक्वल टू काय मिळेल? 8. x इक्वल टू काय मिळेल? 8. मीन्स याची ब्रेथ किती असायला पाहिजे? 8 सेंटीमीटर. क्लिअर? समोर प्रश्न विचारतोय व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल काय बोलतो? लेंथ इंटू ब्रेथ, L इंटू बी. लेंथ आहे दॅट इज 16 इंटू ब्रेथ आहे 8, दॅट इज 128 सेंटीमीटर स्क्वेअर असायला पाहिजे. बघतो मिळतो का? दॅट इज 128. ऑप्शन नंबर D. ठीक आहे ना. लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ रेक्टँगल आपण दोन्ही काढून ठेवलेले आहेत, त्यांचा गुणाकार दाखवणे आहे, राईट. चल नेक्स्ट. फाइंड आउट द रॉन्ग नंबर. ओके, ऑड मॅन आउटचा क्वेश्चन आहे. इन द फॉलोइंग नंबर. ही सिरीज दिली आहे तुम्हाला. या सिरीजमध्ये कुठलीही तरी एक संख्या चुकीची आहे आणि ती चुकीची संख्या फाइंड आउट करणे. 1 2 5. चला बघूया. रिलेशन जोडून बघायचं असतं कशा पद्धतीने असेल. 16 68 अँड 326. बरं, एक लक्षात ठेवा की जर सुरुवात लहान संख्येने झाली असेल, सुरुवात लहान संख्येने झाली असेल आणि अचानकपणे ती मोठी होत असेल, शेवटी सुरुवात 1 पासून झाली आहे, 328 ला समजा, जर मोठ्या संख्येपर्यंत संपत असेल तर तिथे मल्टिप्लिकेशनचा कुठला तरी कॉन्सेप्ट असायला पाहिजे. लहान संख्येपासून सुरुवात होऊन अचानकपणे मोठ्या संख्येपर्यंत जाता येते. मोठ्या होत चालल्या आहेत ना, आणि मोठ्या जेव्हा होतील त्यावेळेस मल्टिप्लिकेशनचा कोणता तरी कॉन्सेप्ट असतो. आता इथून शोधणे मल्टिप्लिकेशनचा कोणता कॉन्सेप्ट आहे. बघा, 1 ला 2 ने गुणाकार केला तर 2 येत आहे, बट 2 ला कितीने गुणाकार केला तर 5 येईल का? 2.5 ने केला तर येईल, बट तो 16च्या होणार नाही. बघ, म्हणजे असं असायला नको इथे. मग काय असायला पाहिजे तर बघूया. समजा या 1 ला मी 1 ने गुणाकार करतो, 1 × 1 1, आणि त्यामध्ये +1 केला तर 2 मिळतो का? यस मिळतोय, राईट. त्यानंतर या 2 ला मी 2 ने मल्टिप्लिकेशन करतो, 2 ला मी 2 ने मल्टिप्लिकेशन करतो, अँड 2 × 2 4 +1 केला तर 5 मिळतो का? मीन्स कॉन्सेप्ट हा आहे की जी दिलेली गिवन नंबर आहे त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये मल्टिप्लिकेशन करत जा. 1 ने 2 ने 3 ने 4 ने +1 करत जा, म्हणजे समोरचा नंबर फॉर्म होतो. तसं 5 ला मग मला 3 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 5 3 जा 15 +1 16 मिळतो का? यस मिळतं आहे. मग याला मला 4 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 16 × 4 दॅट इज 64 +1 65 असायला पाहिजे तिथे. बरं, हा 60 आहे, याच्या ठिकाणी जर 65 असेल तर समोरची ही संख्या मिळतं का बघणे आहे. इथे जर 64 +1 65 असायला पाहिजे होती. देन 65 × 5 65 × 5 किती येते तो? 325 +1. अच्छा, हा 6 आहे बरं का, 326 आहे ते. हां, आता मिळतं ना, थोडंसं कन्फ्युजन झालं ते कसं मिळत नाही, राईट. तर
तर तो मिळतो 326 मिळतोय, राईट. इट मीन्स हा जो 68 हा जो नंबर आहे हा रॉंग नंबर इथे प्लेस करण्यात आलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन काय बोलतोय, फाइंड आउट द रॉंग नंबर इन द फॉलोइंग नंबर सिरीज. या सिरीजमध्ये कुठला तरी चुकीची संख्या आलेली आहे. ती चुकीची संख्या कोणती, तर चुकीची संख्या कोणती असायला पाहिजे, ती 68. त्याच्या ठिकाणी त्याच्या जागेवर असायला पाहिजे होती 65. तर नेहमी चुकीची संख्या कोणती असेल तुमची 68 ऑप्शन नंबर. ओके, चल नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 22 बघा. 3, 15, 30, 48, 69 and 98. काय होतं सर इथे, 3च्या नंतर 15 आले आहेत, दॅट इज 12, 15, 18. हां बघा दिसतं इथे. त्यांचे डिफरन्स किती आहे, दॅट इज 12चा. त्यांचे डिफरन्स किती आहे, दॅट इज 15चा. त्याचा डिफरन्स किती आहे, दॅट इज 18चा. या 3ने इन्क्रीज होत चाललेला आहे 3ने, राईट. तर इथे समोर 3ने इन्क्रीज होईल तर 69 होत आहे का, 21चा डिफरन्स यस होत आहे. मग हा 24ने इन्क्रीज असायला पाहिजे. 24 मीन्स 943 अँड 93 असायला पाहिजे होता इथे. तर आपली ही सिरीज कम्प्लीट असते. 93 नाही आहे तिथे, 98 मीन्स चुकीचा नंबर कोणता आहे तुमचा, दॅट इज 98. राईट. एक्सटेंड होत चालली आहे सिरीज. 3च टाईपच्या सिरीज असतात बरं का. एक तर स्ट्रेट ऑर्डरमध्ये असतो, एक तुमची असेंडिंग ऑर्डरमध्ये असतं आणि एक डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ते फक्त त्याचे व्हेरिएशन्स वेगवेगळे असतात, पॅटर्न्स वेगवेगळे असतात. बाकी 3च टाईपचे सिरीज असतात. चल 98 असायला पाहिजे आन्सर. नेक्स्ट बघूया. दॅट इज 114, 110, 101, 76, 27 and 4. चला डिफरन्स बघा. तर बघा इथे 4चे डिफरन्स मिळते, राईट. इथे 9चे डिफरन्स मिळते. देन आय थिंक 76 मीन्स 25चे डिफरन्स आहे का. बरं हे डिफरन्स काही शो करतं का तुम्हाला, स्क्वेअर्समध्ये आहेत. स्क्वेअर्समध्ये मीन्स 2चा स्क्वेअर आहे हा, 3चा स्क्वेअर आहे, मग 5चा स्क्वेअर केला त्याने. बट 4चा स्क्वेअर घेतला नाही का, नाही घेतला असेल. 2चा घेतला, 3च्या 4च्या स्क्वेअरचा डिफरन्स पाहिजे होतं. बट बघूया समोर काय म्हणतं. यांच्यातील डिफरन्स बघा किती आहे, दॅट इज 6मधून 7 दॅट इज 9, 1 14 आहे. तर 7चा स्क्वेअर. 2, 3 घेतलं, 4 घ्यायला पाहिजे होता, नाही घेतला, 5 घेतला. इट मीन्स प्राईम नंबरचा स्क्वेअरचा डिफरन्स आहे. कशाचा आहे, प्राईम नंबरचा आहे. 2, 3, 5, 7 प्राईम नंबरचा डिफरन्स आहे, राईट. तर 7च्या नंतर मग काय यायला पाहिजे, 7च्या स्क्वेअरच्या नंतर 9चा स्क्वेअर होणार नाही, राईट. 11च्या स्क्वेअरचा डिफरन्स होईल. तर यांच्यामध्ये 11च्या स्क्वेअरचा डिफरन्स मीन्स 121चा डिफरन्स पाहिजे होता. बट ते दिसतच नाही, इतकं लांब त्याचा डिफरन्स दिसत नाही आहे. इट मीन्स 4 ही असायला पाहिजे तुमची ऑटोमॅटिक. का असे घेतले आहेत त्याने स्क्वेअर्स, पहिला घेतला आहे 2, दुसरा घेतला आहे 3, मग 4चा स्क्वेअर घ्यायला पाहिजे होता. बट तो नाही घेतला, त्या घेतला 5चा स्क्वेअर. मग 6चा न घेता डिरेक्ट घेतलं 7चा स्क्वेअर. इट मीन्स प्राईम नंबरच्या स्क्वेअरचा डिफरन्स आहे. प्राईम नंबर खूप इम्पॉर्टंट असतो बरं का तुम्हाला, स्पेशली रिजनिंगसाठी. कारण प्राईम नंबरला सर्वात जास्त प्रायोरिटी, हायेस्ट प्रायोरिटी असते. हायेस्ट प्रायोरिटी प्राईम नंबरला, राईट. एक क्वेश्चन असा पण बघण्यात आला होता की 2, 3, 5, 7, 9 यांच्यापैकी ऑडमॅन कोण, चुकीची संख्या कोण असेल याच्यापैकी, 9. ऑलमोस्ट स्टुडंट विचार करतात की हा इव्हन नंबर आहे, बाकी सर्व ऑड नंबर आहे, याला काढतात. पण असं होत नाही, राईट. तो हा 9, कारण 9 हा कंपाऊंड नंबर आहे. बाकी हे 2, 3, 5, 7 हे प्राईम नंबर्स आहे. एक क्वेश्चन पुन्हा याच्यावर असा आला होता की 121, 169, 225, 289 अँड 361 यांच्यापैकी ऑडमॅन कोण, चुकीची संख्या कोणती, जी या गटात बसत नाही, या ग्रुपमध्ये बसत नाही, कोणती असेल. का 15 हा प्राईम नंबर नाही. बाकी हे जे सर्व स्क्वेअर्स आहेत ना, यापैकी
4 जे आहेत ते प्राईम नंबरचे स्क्वेअर्स आहेत, की हा 11चा स्क्वेअर आहे, हा 13चा स्क्वेअर आहे, हा 15चा स्क्वेअर आहे, हा 17चा स्क्वेअर आहे आणि हा 19चा स्क्वेअर आहे. यापैकी 11, 13, 17 आणि 19 हे प्राईम नंबर्स आहेत. बट हा जो आहे हा प्राईम नंबर नाही आहे. दॅट्स वाय याचा आन्सर होता 225. कारण हा गट असा आहे की प्राईम नंबरच्या स्क्वेअरचा ग्रुप आहे तो, त्याच्यामध्ये याचं काही काम नाही. दॅट्स वाय याला ऑड मॅन आउट कन्सिडर केल्या जाते. तर प्राईम नंबर्सला भरपूर व्हॅल्यू आहे, प्रायोरिटी असते त्याला. चला 23 झाले, समोर जाऊया. 24. इथे पण काहीतरी असं दिसतंय. 1, 20, 37, 49, 61, 68. चला तर बघूया. दॅट इज 19, राईट. दॅट इज 17. मीन्स ऑड नंबरमध्ये तो 19, 17. मग यायला पाहिजे 15 येतं का बघा. 15 येतं का रे डिफरन्स? नाही. 12 येत आहे. डिफरन्स 15 यायला पाहिजे, बट 12 येत आहे. जर 15 असता इथे तर 15 प्लस 37 52 आलं असतं इथे. मग 52 आलं असतं तर जमते का असं? 19चा डिफरन्स, मग 17चा डिफरन्स. ओके, इथे पण इथे पण प्राईम नंबरचाच मॅटर आहे बरं का. कारण समोरचा हा 9चा डिफरन्स होत आहे, 9चा होणार नाही 15 नंतर. हा जर प्राईम नंबरमध्ये जर असेल, प्राईम नंबरमध्ये तर 19 प्राईम नंबर आहे, 17 त्याचा आधी प्राईम नंबर कोणता आहे तो? 15 होणार नाही, 13 होईल. तर 13 मीन्स 50 असायला पाहिजे इथे, तर 13चा डिफरन्स होईल. मग त्यानंतरचा प्राईम नंबर 11 बघा, 50 आणि 61 11. मग यानंतरचा प्राईम नंबर 7, तर हा 7चा डिफरन्स म्हणजे प्राईम नंबरच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डिफरन्स आहे, उतरत्या क्रमात, राईट. 19, 17, 13, 11, 7 प्राईम नंबर. मीन्स 49 इथे असायला नको होता, तर तुमचा ऑर्डर आहे दॅट इज 49. ओके, चलो नेक्स्ट. पुन्हा ऑर्डरमॅनचाच क्वेश्चन. ओके, 12, 6, 15, 9, 18, 45. चला बघू इथे काय होत आहे. 9ची ही ट्वाईस होते बरं का, आणि 18 टू द 36 प्लस 9 45 मीन्स 2.5 होता हा मल्टिप्लाइड बाय. ओके, बट इथे मिळत नाही आहे तो. बरं, हा 12चा 6 आहे इंटू 0.5, राईट ना, अर्धा होता ना, 12चा अर्धा. आणि इथे असं दिसतंय की 0.5ने इन्क्रीज होत आहे, 0.5ने. तर हा 0.5ने मीन्स मल्टिप्लाइड बाय 1 जर केला असता, तर इथे जर 6 घेतला असता, 6 म्हणजे 6, तर आपली सिरीज तयार झाली असती का बघा. त्यानंतर 6ला 1.5ने मल्टिप्लिकेशन केला तर 9 तयार होत आहे. मीन्स सिरीज कशी आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये चढत्या क्रमात आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये 0.5ने मल्टिप्लिकेशन, मग 1ने, मग 1.5ने, मग 2ने, मग 2.5ने, आणि तो त्या पद्धतीने जाईल. तर या 15च्या जागेवर 6 पाहिजे होता. जर 6 असता तर आपली सिरीज कंप्लीट असते. तो 15 जो आहे तो आपल्या सिरीजला डिस्टर्ब करत आहे. मीन्स तुमचं ऑर्डरमॅन असायला पाहिजे दॅट इज 15. झालं का हे तुमचं ऑर्डरमॅन? शिकले नंबर सिरीज, ऑर्डरमॅन आउट, हे व्हेरिएशन्स आले असतीलच या पद्धतीचे. ओके, चला 25 झाले. किती वेळ आपल्याकडे? 5 मिनिट्स आहेत. बघूया समोर किती होतं. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26. A box contains 5 red balls, 3 yellow balls and 2 green balls. If 2 balls are drawn at random, then what is the probability that balls are red? झालं का? हा प्रोबॅबिलिटी झालाय का तुमचा? नाही. तर टोटल बॉल्स काउंट करा. 5 प्लस 3 8, 8 प्लस 2 10. किती बॉल ड्रॉ करायचे? ते 2 बॉल. तर 10 पैकी 2 बॉल मीन्स 10 इंटू 9/2 इक्वल टू 45. हे काय मिळालं तुम्हाला? टोटल
आणि तुमचा प्रोबॅबिलिटी काय बोलतो आहे की टोटल जी असायला पाहिजे ती खाली असायला पाहिजे अँड नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स हे असायला पाहिजे तुमची वर. टोटल रिजल्ट्स खाली नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स. नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स काढू आपण की 2 बॉल जे काढायचे आहे ते रेड यायला पाहिजे. रेड किती आहे टोटल 5 मीन्स 5 पैकी 2 मीन्स 5 into 4/2 मीन्स 10. हे काय तुमचे नंबर ऑफ फेवरेबल रिजल्ट्स. तर दोन्ही मिळाले तुम्हाला ठेवून घ्या. दॅट इज 10/45 मीन्स 5 ने रिड्यूस केलं तर 2/9 मिळतं का बघा. 2/9 दॅट इज ऑप्शन नंबर डी. होईल कधीतरी प्रोबॅबिलिटी त्यावेळेस हे सुद्धा समजेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27 वर आहे. चला फटाफट घेऊया. द रेशो ऑफ द इन्कम ऑफ ABC इन्कम ABC ची 4:5:7 दिली आहे. इफ द ॲव्हरेज ऑफ इन्कम ABC इज ॲव्हरेज दिला आहे 24,000 मीन्स टोटल काढता येईल तुम्हाला. टोटल 24,000 आणि किती बघा 3 मीन्स तो येईल 72,000. ॲव्हरेजमध्ये तरी शिकले असालच ना राईट. ॲव्हरेज दिला आहे मीन्स टोटलने ॲव्हरेजने मल्टिप्लिकेशन करा टोटल नंबरला. देन फाइंड द इन्कम ऑफ सीची इन्कम काढायचे राईट. टोटल शेअर्स किती आहेत बघा तर 4 आणि 5 9 आणि 7 16 मीन्स 72,000 डिव्हिजन 16 दॅट इज द 1 शेअर. 1 शेअर आणि किती शेअर्स काढायचे आहेत 7 शेअर मल्टिप्लाइड बाय 7 करा उत्तर मिळेल 16 4 जा 64 राईट 8 16 5 जा 0 0 45 into 7 करा 0 0 दॅट इज 5 3 रिमेनिंग 28 3 1 5 00 बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर सेकंड. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. संपूर्ण टाकू आज 30 आहे का 2 शिल्लक राहिले 3 बघून घेऊया. Anita Vanita Bhavi started a business with the investment of 3:1. Investment as in 3:2:1. At the end of the business, they received the profit in the ratio of 5:4:2. बघा मी तुम्हाला बोललो होतो की इन्व्हेस्टमेंट ज्या रेशोमध्ये असेल प्रॉफिट सुद्धा त्याच रेशोमध्ये व्हायला पाहिजे. बट इथे इन्व्हेस्टमेंट वेगळ्या रेशोमध्ये दाखवत आहे आणि प्रॉफिट वेगळ्या रेशोमध्ये दाखवत आहे. इट मीन्स यांनी जो बिझनेस केला आहे तो एकत्रितपणे म्हणजे सारख्या ड्युरेशनसाठी केला नसेल. यांचे ड्युरेशन्स वेगवेगळे असतील. ड्युरेशन वेगळे असतील त्यामुळे प्रॉफिटचा रेशो चेंज होतो. आणि क्वेश्चन विचारलं फाइंड द रेशो ऑफ द इन्व्हेस्टमेंट पिरियड. इन्व्हेस्टमेंट पिरियडचा रेशो काढायचा आहे ऑफ अनिता वनिता अँड भावी. सरळ शॉर्टकटने सांगत आहे की ऑप्शन बेस्ड होता राईट. की या ऑप्शन बेस्डनुसार यांना ॲड करा सॉरी मल्टिप्लिकेशन करा आणि हा रेशो तयार होतो का बघा. बघा या 4ने या 3ला मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल 12. त्या 12ला 5 मध्ये कन्वर्ट करता येईल का येईल का नाही. कट करा. या 5ला जर 3ने मल्टिप्लिकेशन केलं तर 5 मध्ये कन्वर्ट करता येईल राईट ना. तर इंटू 5 ऑप्शन बेस्ड या बीला ऑप्शन करून बघूया. इंटू 6 अँड इंटू 6 करूया. हा झाला आहे 15 हा किती झाला आहे 12 हा किती झाला आहे 6. बघा तर तो रेशो तयार होतो का. 3 3ने डिव्हिजन करा 3 5 जा 3 4 जा 3 2 जा झाले का रेशो तयार. 5 4 2 मीन्स काय असायला पाहिजे तुमचा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड. ओके चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 29. The ratio of the mark price of the mobile and cost price of the mobile. बरं mark price and cost price यांचा रेशो दिला आहे that is 5:3. If 20% of the profit is made त्याला 20% profit then what is the discount percentage. तर percent discount किती दिला असेल. The ratio of the mark price and cost price समजा हा एक्स असेल आणि हा एक्स असेल. तर डिस्काउंट कशावर दिलं जाईल. बरं 20% आहे. आपण याला सोपं करण्यासाठी काय करूया यांना 100च्या फॉर्ममध्ये घेऊया. हा 500 करूया हा 300. रेशो तर 5:3 राहणार आहे राईट. अँड इफ 20% ऑफ प्रॉफिट इज मेड 20% प्रॉफिट कशावर मिळेल कॉस्ट प्राईजवर. तर याचा 1% आहे 3 1% आहे 3. 20% मीन्स 3 into 20 किती 60 हा असायला पाहिजे
तर 360 ही काय झाली सेलिंग प्राइस, ठीक आहे झाली सेलिंग प्राइस. क्वेश्चन काय विचारला ते व्हॉट इज द डिस्काउंट पर्सेंटेज. बघा या मार्क प्राइसचं काम काय आहे, एकच काम आहे डिस्काउंट देणे आणि याच्यापासून सेलिंग प्राइस ही तयार होते. तर 500 वर किती लेस मिळाले त्याला 140 रुपये डिस्काउंट दिला असेल आणि तो 140 किती पर्सेंट असेल दॅट इज द क्वेश्चन की 140 ला याचा 1% डिव्हिजन करून घ्या दॅट इज द क्वेश्चन आन्सर. याचा 1% किती 5 मीन्स 28% डिस्काउंट दिला असेल त्याने. बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 3 मिळतं. याला एक्स घेऊन केला तर हरकत नाही पण एक्स घेऊन किचकटपणा काय होईल पर्सेंट इन्क्रीज होत आहे ना. तर 5:3 आहे 500 एम 300 एम रेशो तोच तयार होतो बट क्वेश्चनचा आन्सर सहज मिळेल. ठीक चला इथे स्टॉप करूया. राहिला का एक घेऊन घेऊया संपूर्णच घेऊया 5. अभी सर ए कंटेन्स 60 लिटर्स मीन्स हा तुमचा मिक्सर अँड एलिगेशनचा क्वेश्चन आहे. सोपा असतो बरं का तो सुद्धा पण की बेसला कंटेन्स 60 लिटर टोटल 60 लिटर्स आहेत. टोटल 60 लिटर्स पिक्चर मिल्क अँड वॉटर इन द रेशो मिल्क अँड वॉटर याचा रेशो दिला आहे 3:3 बरं. टोटल तर दिली आहे 60 3:2 रेशो दिला आहे. टोटल शेअर्स किती 5 टोटल शेअर्स 5. तर 1 शेअर किती आहे 12चा 60/5 12. तर 12 × 3 हा किती लिटर असेल 36 लिटर आणि 12 × 2 हा किती असेल 24 लिटर. क्लिअर आहे. समोर काय बोलत आहे की 20 लिटर ऑफ मिक्सचर इज टेकन आउट. यांच्यापैकी किती 20 लिटर बाहेर काढले तर हे दोघेही एकत्र निघतील. टोटल शेअर आहेत 5 20/5 मीन्स 1 शेअर कितीचा 4चा. तर 4 3चा 12 इथून बाहेर पडेल हा 12 लिटर इथून बाहेर पडेल आणि 4 2 8 लिटर इथून बाहेर पडेल राईट. हा किती राहिला मग दॅट इज 24 आणि हा किती राहिला दॅट इज 60 जर बाहेर पडेल. देन फाइंड द रेशो ऑफ द मिल्क अँड वॉटर इन द फायनल सोल्युशन. यांचा रेशो काय आहे 8 2 8 3 3/2 मिळतं का बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर आहे. ओके क्लिअर. नंतर बघून घ्या तुम्हाला मिळेल सरांना बोलून घ्या तुम्हाला सेंड करतील आणि मग नोट करून घ्या तुम्ही. ओके चलो ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. उद्या पुन्हा भेटू काहीतरी असेल नवीन तर चला थँक्यू ऑल ऑफ यू. आज 30 झाले पूर्ण काय 20-25 गेले होते. आज न्यूमेरिकल ॲबिलिटी शास्त्र होते ना म्हणून फटाफट झाले. पाच